या व्हिडिओमध्ये आपण आता डावीकडे वळणार आहोत आणि डावीकडून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या डिवायडरच्या पलीकडे असल्या पाहिजेत. पण एका भाऊला काय घाई होती काय माहिती बघा, ह्या अशा प्रकारे पुढाल मी रिक्षाला किंवा या माणसाला नाही, पण याला मात्र नक्की डॅश केलं असतं समोर सरळ, जर नसती गाडी बसली तर. एवढी घाई करून जाणार कुठं आहे आता? एवढे लोक लाईनमध्ये थांबलेत, हे काय वेळेत म्हणून थांबलेले आहेत का? या लोकांना खरंच खाली उतरून दोन कानाखाली वाजवा वाटतात, पण ते बघा पुढचे व्हिडिओ बघा, भरपूर आहेत असेच. आता इथं देखील एअरपोर्टच्याच जवळचा रोड आहे, इथं कॅमेरे देखील आहेत. रिक्षावाले लाईन कुठं पलीकडे आहे पूर्ण, या लाईन दिसते ज्या गाड्या पलीकडे. ही रिक्षावाला पण अलीकडून आलाय, हा बघा नॅनोवाला एकदम बिंदास, काही फरक पडत नाही. ज्या वेळेस एखादा गाडीवाला टच होईल ना, त्या दिवशी तुम्हाला कळेल की नेमकं काय फरक पडतो ते. एवढे लोक आहेत, एवढे लोक जर लाईनमध्ये थांबू शकत असतील तर तुम्ही का नाही थांबू शकत? या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की आपण कशा प्रकारे गाडी चालवतो. राईट साईडला थोडंसं अंतर ठेवायचं. 2 लेन बसणारे 2च लेन, टू व्हीलरवाल्यांसाठी देखील फ्री लेन राहते, ऑटोमॅटिक ते देखील पुढे जाऊ शकतात. आरामात गाड्या घेतल्या तर काही फरक पडणार नाही. आणि असं आपण लाईन देखील कोणालाही त्रास न देता बदलू शकतो. एकदम तुम्ही कोपऱ्यात चालले ना, तेच आता या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तेच दिसेल की जर तुम्ही एकदम जर जवळून चालले, आता इथं मी गाडी पुढं काढत होतो लेफ्ट साईडनी, सरळ जायचं आपल्याला म्हणून इथं लेफ्ट साईडने जातात. हे रिक्षावाला आलं समोर, कशाला येतो रे रॉंग साईडनी? टू व्हीलरवाल्याला फोन आला, त्यानं चालू केला तिथेच. काय फरक काय पडणार आहे बरं? आता हे रिक्षावाला रॉंग साईडने आलाय, त्याला जर डॅश झाला असतं तर चूक त्याचीच. आता इथं आपण सरळ जायचं म्हणून लेफ्ट साईडला देखील टू व्हीलर आरामात जाईल आपल्या साईडने, डाव्या साईडने. एवढं अंतर ठेवूनच गाडी चालवतो, शक्यतो तसंच गाडी चालवली पाहिजे सर्वांनीच. आता बघा एकदम कडेला जर तुम्ही जाऊन थांबलात तर काय होतं याचं एक छोटंसं उदाहरण आहे याच व्हिडिओमध्ये. शेवटी तुम्ही पाहू शकता की एक आवरावाला भाऊ आहे, तो एकदम कडीला गाडी चालवत होता, म्हणजे लेफ्ट साईडला कोणालाही न जाऊ देता. तर तो त्या ठिकाणी अडकला आहे. PMTवाल्यानं त्याला अगदी आरामात ओव्हरटेक केलं. जर त्यांनी जर टू व्हीलर जाईल एवढं जर अंतर डाव्या साईडला ठेवलं असतं तर PMTवाला त्यांना ओव्हरटेक करू शकला नसता किंवा इथून पुढं जाऊ शकला नसतं. त्यांना पहिलं पुढं जाण्यासाठी त्यांना जागा द्यायला लागली असती. होतं काय माहिती आहे का, आता मध्येच त्या ठिकाणी फुटपाथ येतो. फुटपाथ आल्यानंतर यांना हालायला जागाच नाही आहे. जर यांनी तो फुटपाथ पाहून अगोदरच थोडंसं राईट साईडला गाडी घेतली असती आणि डाव्या साईडला जागा बनवली असती तर योगा इथं ते अडकले का नाही. मला अडकवायचं नव्हतं, पण व्हिडिओ देखील बनाल म्हणून मी तिथं त्या साईडला कशी गाडी अडकते हे दाखवण्यासाठी त्यांना देखील अडकवलं. रिक्षावाल्याला वळायचं होतं, वळायला जागा दिली का तर ते आपल्या समोर आपल्याला अडचणच तयार करून बसले होते. आणि शक्यतो वळणाऱ्या गाड्यांना प्राधान्य द्या, त्यांना वळू द्या. वळल्यानंतर रोड रिकामा होतो. आता त्याच्यानंतर झालं काय बघा, समोर बघा, हा समोर जे सिग्नलचा जो पोल आहे त्याच्या डाव्या साईडला, म्हणजे आपल्या साईडला यायचं नव्हतं, पण हे टू व्हीलरवाले दोन्ही, त्याच्या पाठीमागे हा डिझायरवाला, म्हणजे या लोकांना काही घेणं देणं नाही आहे ते लोक कसे का जाणार. आणि समजा चुकून जर यांच्या गाडीला धक्का लागला तर इथं चूक कोणाची आहे? अहो नंतर घेतात पुढं, तुम्ही अगोदरच येऊन इकडे पुढे येऊन सगळ्यांची ट्रॅफिक कोंडी करताय. काय तुमचं सगळं बरोबर आहे म्हणायचं आणि चालत राहायचं फक्त. हा ना, बरं झालं आज चालत. या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, इथं वाहतूक जे पोलीस आहेत तेच लोकांना या साईडने यायला सांगतात, पण इथं कोणीतरी थांबलेलं असतं. ज्याला गाडीचा धक्का लागेल त्याला बघू पुन्हा, तोपर्यंत नाही काय बोलायचं. कोर्टापर्यंत घेऊन जायचं, मग त्याचा वेळ वाचवायचा ना पुन्हा. त्याला कोर्टापर्यंत आपला बी वेळ आणि त्याचा बी वेळ वाचवतो. मग कोर्टापर्यंत गेल्यास लाईन कुठं आहे? तिकडे लाईन आहे. हे वेडे लोक आहेत का? हे वेडे लोक आहेत का एवढे थांबलेले? हे शहाणे आधी पुढे यायला. ते राईटला जाणार आहे, ते राईटला जाणार.
या व्हिडिओमध्ये बघा टू व्हीलरवाले देखील किती दुसऱ्याच्या साईडने येत आहेत. आणि जर समजा यांना जर डॅश लागलं तर या ठिकाणी दोष कोणाचा असणार आहे? जो व्यवस्थित चालवतो माणूस, ज्याला पुढं जायचं आहे तो पुढं गेला पाहिजे. पण हे लोक तसं न करता हे असे उजव्या बाजूनं पुढं गाडी घेऊन जातात आणि समोर गेल्यानंतर सिग्नलच्या तिथं वाहतूक कोंडी होणार, सर्वजणच अडकणार आणि जे लाईनमध्ये चालतात त्या बिचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आता हा व्हिडिओ बघा, जर राईट साईडला जर जागा सोडली तर आपण कसं समोर जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. समोरचं जे इलेक्ट्रिक गाडी आहे त्यांनी पण राईट साईडला जागा सोडली, गाडी चालवली तर आरामात गाड्या पुढे जात आहेत. मला सरळ जायचं होतं म्हणून मग मी राईट साईडला व्यवस्थित अंतर ठेवूनच गाडी घेतली. हा बघा टू व्हीलरवाला, इथं जर डॅश लागला असतं, पडलं असतं तर चूक कोणाची आहे? या ठिकाणी बी पाहू शकता की किती डिवायडरच्या राईट साईडने आणि बिंदास येतात लोक, त्यांना कशाचीही भीती नाही आहे. उलट मीच थांबलो त्या ठिकाणी की त्यांना धक्का लागेल म्हणून, पण त्या माणसाला अजिबात त्याचं काहीही वाटत नाही, काहीही नाही. बघा दुसरी लाईन करून आला हात. करा उपकार आमच्यावर. असे दिसले नाही का असं वाटतं बाहेर एक हात काढावा नाही, असं कानाखाली वाजवावी का नाही, पण ते आपल्या इथं फार अवघड आहे. कायदा हातात घेतला की आपण गुन्हेगार होतो आणि तीच एकमेव भीती फक्त आणि फक्त, नाहीतर यांना खरंच बाहेर हात काढून एक कानाखाली वाजवण्याची इच्छा होती. आता इथं डबल सॉलिड लेन आहे बघा राईट साईडला. किती राईट साईडच्या लेनमध्ये चालवत आहेत गाडी बघा ना. रेड कलरची समोरची गाडी, त्याच्यामुळं समोरच्या गाड्या अडकल्या. ज्या राईट वळण घेणार आहेत त्या गाड्या देखील अडकल्या तिथं. असं हे जे टू व्हीलरवाल्याने जे टर्न घेतला ना त्याच्याऐवजी हे रेड कलरच्या गाडीच्या तिथून जर टर्न घेतला तर ह्या डिवायडरच्या पुढून टर्न घ्यायचा असतो. पण हे बघा वॅगनरवाले कुठून घेतात टर्न, हे परत I-20 वाले पूर्ण चुकीचा टर्न घेत होते. मग सर्व गाड्या अडकल्या असत्या, म्हणून मग मी जागा भेटलीत निघून गेलो. काही नाही तर गाड्या घेऊन येते तर वळायचं कुठं, कुठल्या रोडला जायचंय. चला एक टाइम माहिती नसतं काय प्रॉब्लेम नाहीये, पण असं चुकीचे टर्न नका ना घेऊ.